नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज मी बाय रोड पुणे ते भीमाशंकर कारने प्रवास करत आहे। पुण्याहून भीमाशंकरला पोहोचणे अगदी सोयीस्कर आहे। स्वारगेट, पुणे, शिवाजीनगर, वल्लभनगर, पिंपरी चिंचवड येथून सकाळी 5 वाजल्यापासून बसेस आहेत आणि तिकीट खर्च 200 ते 300 इतका आहे। पुणे ते भीमाशंकर अंतर हे कापण्यासाठी हा सर्वात लहान आणि जलद मार्ग आहे, जो अंदाजे 110 किलोमीटर इतका आहे। भीमाशंकर मध्ये पोहोचण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात। तसेच मुंबई ते भीमाशंकर 220 किलोमीटर, नाशिक ते भीमाशंकर 205 किलोमीटर इतके अंतर आहे। आज मी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यामध्ये भीमाशंकरला निघालो। रस्ते आणि वाहतूक कोंडी दिसत नाही। रस्त्यात एक टोल आहे। 50 रुपयाचा। पुणे ते भीमाशंकर येथे नियमित वाहतूक असेल, पण मोठी कोंडी किंवा रस्ते बंद नसतील अशी अपेक्षा तुम्ही करू शकता। रस्त्यांच्या परिस्थितीची चांगली कल्पना मिळवण्यासाठी थेट वाहतूक अपडेट तपासा आणि रिअल टाइम नकाशे फॉलो करा। आता आलोय भीमाशंकर, इथं पोहोचलो। इथं साईडला सगळे हॉटेल बिटेल आहेत, छोटे छोटे जेवणाची वगैरे सगळी सोय आहे। आता पुढे जाऊन बघू हळूहळू। आजूबाजूला सगळे स्टॉल्स आहेत। तर माझ्या हातात सगळ्यात वज्ज हे बॉटल जम्बो पप्पाची, मम्मी बाळाला घेऊन चालली। इथं कळंजा माता देवीचं मंदिर आहे, इथं बघू येताना आपण भेट देऊ। इथं पर्यायी मार्ग हाच आहे। कंटिन्युअस 1 किलोमीटर पुढे असं चालायचे, अशा दगडी पायऱ्या आहेत आणि हे मंदिरापर्यंत अशाच पायऱ्या। भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी येथून उगम पावते। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे। प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे। हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी साधारणपणे 230 पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागतात। पूजेच्या साहित्याची छोटी छोटी दुकाने आहेत। भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार, इथे मारुतीचं मंदिर आहे। वयस्कर
आणि अपंग लोकांना मंदिरामध्ये येण्यासाठी पालखीची सुविधा केलेली आहे. आपल्याला मंदिराच्या सुरुवातीलाच पालखीची सुविधा उपलब्ध होते. दर्शनाची रांग इथून. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली ते बघू. पूर्वीच्या काळात भीम नावाचा राक्षस हा त्याच्या आई कर्कटी सोबत राहायचा. तो राक्षस मोठा झाल्यावर त्याच्या आईला विचारतो, माझे पिता कोण आहेत आणि कुठं आहेत. त्यावर त्याच्या आईने त्याला सांगितले, तुझे पिता कुंभकर्ण आहेत आणि विष्णूचा अवतार असलेले श्रीरामाने त्यांचा वध केला. त्यानंतर भीम बदला घेण्याच्या हेतूने 1000 वर्ष ब्रह्माजीची तपस्या केली. ब्रह्मदेव त्यांची तपस्या बघून प्रकट झाले आणि भीमने खूप ताकदवर होण्याचे वरदान प्राप्त करून घेतले. त्यानंतर त्याने सर्व देवांना पराभूत करून तो महाराज सुदक्षिण यांच्या राज्यावर हमला करून त्यांना हरवून कारागृहात बंद केले. महाराज सुदक्षिण हे भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते. त्याने कारागृहातच शिवलिंग बनवून पूजापाठ चालू केले. हे बघून भीमने ते शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. मग त्यातून स्वतः भगवान शंकर प्रकट झाले आणि तिसरा डोळा उघडून त्या भीम राक्षसाचा भस्म केले व त्यानंतर भगवान शंकर हे शिवलिंगाच्या रूपात तेथे स्थापित झाले. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्ष पूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. इतिहासात चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे शहरातील वर्चस्व नष्ट केले. या मोहिमेवरून आणलेले पोर्तुगीज घडणीच्या भल्या थोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. त्यातील एक घंटा ही चिमाजी अप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे. इथून तो मंदिराचं शिखर आहे त्याचा व्ह्यू मिळतो. त्यासाठी इथं पायऱ्या चढून जायचं वर. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता भीमाशंकरचं हे त्रिशूळ आहे आणि आता इथे सगळं फोटो क्लिकिंग वगैरे चालू आहे. आणि मेन म्हणजे तर गोष्ट कुठली चालू आहे माहिती का, आम्ही जेव्हा इथं शूटिंग करत होतो तेव्हा आम्हाला तिथले मधले महाराज म्हणत होते की शूटिंग करू नका, पुजारी आहे ना फोटो क्लिक करायला लागलेत. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आलेल्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. सर्व तीर्थ कुंड, आता पाणी नाही याच्यामध्ये तर बघू शकता. सर्व तीर्थ कुंड या मंदिराच्या पाठीमागं मोक्षकुंड म्हणून आहे बघा. इथे पुढे मोक्षकुंड आणि ह्या साईडला नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं, बांधकाम वगैरे काहीतरी. इथं दत्त मंदिर आणि हे श्रीरामाचं मंदिर आहे. श्रीराम मंदिराच्या शेजारून पुढे जायचं. आता हे इथं साईडला मंदिर होतं आणि इथून एक्झिटचा रस्ता असा गोल फिरून आलो आणि इथून पुढे आणि इथून आता खाली. इथं लिहिलेलं आहे गुप्त भीमा साक्षी विनायक मंदिर, कोथरूड विहीर आणि बोरगिरी. तर इथून आता ह्या ब्रिजच्या शेजारून हा रस्ता आहे. तर इथून असं पाऊल वाटानं सरळ सरळ पुढे जायचं. असे पाऊल वाटे
आता कसं आहे तर भीमाशंकरला जर आले आपण तर गुप्त भीमाला जाणं, एकदा जाऊन दर्शन घेऊनच या. वेळेसारखं वेळ काढल्यासारखं तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. वाटत तर नाही तेवढं अवघड काय ट्रक, पण पुढे बघू कसं काय आहे. हा, हे अशा खुणा आहेत. ह्या खुणा बघूनच जायचं पुढे. इथे झाडावर पण लिहून आहे बघा, गुप्त भीमाशन जंगल बघू शकता. परत एक खून. नाही, इथून इकडंच आहे. ह्या साईडला इकडे बांधून आहे, पण ते कशासाठी बांधले का माहित नाही. तर तिथून सुद्धा दिसतंय रस्ता. चला इकडं मोठ्या रस्त्याने जाऊ. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात.
स्टीप उतरणे. मित्रांनो इथून थोडंसं हळू, पावसाळ्यात पाय सटकायचे ते चान्सेस आहेत. तर बघू शकता तिथे मोठे झाड आहेत एकदम जुने. चला पुढे. मेन बघा झाडाच्या मुळ्यामुळे पायरी तयार झाली. बघा झाडाच्या अशा मुळे आहेत. इथं पण बघू शकता झाडाची मूळ आणि त्याच्यामुळे पायऱ्या तयार झाल्या. इथून एवढा जंगलाचा पॅच संपल्यानंतर हा थोडासा मोकळा भाग आहे. तर असंच महादेवाच्या भेटीसाठी हे महादेवाने बोलवलेले आपण जाऊन एक दिवस दर्शन घ्यायचं. इथून सुद्धा एक रस्ता वाटतो बघा. हळूहळू या, हळू या. तर इथून आल्यावर इथं एक हे ब्रिजच्या नंतर इथं पुढे रस्ता होता मोठा, पण मोठा न रस्ता जाता इथं छोटीशी पायवाट आहे. तर चला खाली जाऊन बघू. नदीचंच पात्र आहे वाटतं. या नदीच्या पात्राला क्रॉस करून आता पुढे जाऊ. आता हे पावसाळ्यात पूर्ण नदी भरून वाहते नाही का. हे पात्र सोडून माझ्या मते अजून दुसरं कुठलं तरी एक रस्ता आहे याला. हे आपण दुसऱ्या रस्त्याने आलो जंगलामध्ये. म्हणजे तिथं बघा ते थोडंसं रचलेले दगड आहेत, झाड पडलेले मध्ये. हा हा हा. त्या झाडापासून खाली जायचं पाऊल रस्त्यात. अच्छा, मी भरपूर लांब आलो का मग. अरे एक विषय, आम्ही 1-2 किलोमीटर पुढे आलो आणि जो गुप्त भीमाचं जे स्पॉट तो पाठीमागच राहिला आहे. आता परत चालू आहे. तरी म्हणतो मी हे काय रस्ता वाटत नाही ओळखीचा. बघू चला पुढे. इथून आल्यानंतर हा असा रस्ता आहे आणि हे नदीचं पात्र. हा, आणि इथं असं दगड रचून आहेत. तर हे आयडेंटिफाय करूनच मग पुढे जायचं. हा बघा, आपण इथून आलो होतो आणि आम्ही चुकून ह्या साईडला सरळ गेलो. हा रस्ता इथूनच आहे वर. हे असे बघा दगड रचून ठेवलेत. नदीचं पात्र इथून कुठून तर येतात बघा.
इथून पण आहे तसा रस्ता हे आतमध्ये. इथं आहे का बघा हे रेल्वे बांधलेली. हा ही विहीर दिसते. हा बंधारा आहे का विहीर आहे त्याच्या राईट साईडने सरळ जायचं. मग का काय म्हणतोय? मग का येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजेच उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाचे असून ती फक्त याच जंगलात आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. एवढा वेळाचा फायदा झाला. हा ना तुमची इच्छा पूर्ण झाली. चित्र बघायचं होतं. काय बघितलं तर बरं वाटतं. बरोबर. आम्ही हे बघा आता आमचं वय 65 आहे. परत या म्हणलं आम्ही कधीच नाही आलो. बस हा संपला विषय आता. ठीक आहे. हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसेच ट्रेकिंग करण्यासाठी सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरातील लोक या मंदिराच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी या ठिकाणी येतात. तर आता बघू शकता तुम्ही इथून व्ह्यू दाखवतो. हे पावसाळ्यामध्ये भरून वाहतं इकडं. आता हे कुंड विंड दिसतात आणि तिथं खाली ते काका दिसतात. तिथं ते गुप्त आणि तिथेच ते पिंड आहे. तर हे बघू शकता विहंगम दृश्य. हे बघा हे 12ही महिने वाहतं हे पाणी. बघा असं उतरायचं थोडासा डिफिकल्ट पॅच आहे. हा एवढा डिफिकल्ट पॅच आहे. आणि आता इथून खाली जाऊ. गुप्त भीमाशंकर भीमा नदीची मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो हे गुप्त भीमा आणि इथं शंकराची पिंडी आहे. भीमा नदीचा प्रवास येथून जरी चालू झाला असेल तर ती पुढे पंढरपुरात येते तेव्हा चंद्रकोराप्रमाणे वळण घेते, म्हणून आपण सर्वजण पंढरपुरात चंद्रभागा म्हणतो. पुढे हीच भीमा नदी कर्नाटकात रायसूर जवळ कृष्णा नदीला मिळते. हर 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 हर. तर मित्रांनो इथं आला एक बघा ज्या वेळेला पाऊस असतो तिथं हा धबधब्यामुळे इथं ह्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक कंटिन्यूस होत असतं. तर हे असं आहे. आता उन्हाळ्यामध्ये हे एवढंच पाणी आहे, नाहीतर मग पावसाळ्यात पूर्ण पाणी भरून वाहते. तर हे चांगलं आहे. इथं कोंड वगैरे तुम्ही बघू शकता. दे इथं मी आडागळे येलेम पुण्यातून वानवडी येथून ज्येष्ठ नागरिक आम्ही एक 12 जण पुण्यातून सकाळी आलो. भीमाशंकरचं दर्शन घेऊन गुप्तलिंग पाहण्यासाठी आम्ही 4 जण आलो. गुप्तलिंग जंगलामध्ये पाहिलं. जंगल क्षेत्र छान वाटलं. जंगलाची घनता 0.3 आहे.
हा माझं वय वर्ष आज 66 आहे, तरी मला कंटाळा आला नाही. हवामान चांगलं. नमस्कार. आपण वानवडी पिकनिक ग्रुप याचे यूट्यूब तयार करतं हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला. माझं नाव नंदू गवळी. मी चांगल्या पब्लिक सेक्टर म्हणून रिटायर झालं. पद वगैरे काय सांगत नाही, पण फिरायची आम्हाला हौस आहे. आम्ही सगळेजण फिरलो. आमच्याबरोबर हे तिघं पण होते. कधी ते पुढे कधी ते मागे असं करत आम्ही वाट चुकून शेकरू बघून इथं आलेलो आहे. आपण आमच्या यूट्यूबवर थोडीशी मुलाखत घेतली, याबद्दल फार आनंद. आपल्या यूट्यूब चॅनलला आमच्या वानवडतर्फे शुभेच्छा. विश यू ऑल दी बेस्ट. जीवन सुंदर आहे. चालत राहा, जंगलात फिरत राहा, पाहत राहा. जीवनाचा आनंद घेतला त्याची एक वजह फार वेगळी असते. आजचा दिवस आणि आजची वेळ इथून पुढं कुणाच्याही आयुष्यात आज येणार नाही आणि परत कधी येणार नाही आजचा दिवस सोडल्यानंतर. तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे. टुमॉरो इज नॉट प्रॉमिस टू यू. टू मेक द मेक ऑफ टुडे, एन्जॉय युअर लाईफ. जीवन सुंदर आहे. फिरत राहा, चालत राहा, भटकत राहा. जे कोण येत नसतील त्याने हळूहळू सुरुवात केली आणि आला तर ह्या जंगलातली फिरण्याची मजा, इथं दिसणारा शेकरू, प्रत्येक ठिकाणी दिसणारा प्राणी किंवा अडीअडचणीमधून खाचखळगेतून जाताना दमताना घरी गेल्यानंतर जी आठवण येते त्या आठवणीतली जी मजा आणि आनंद हा जीवनाला एक वेगवेगळी रंगछटा, इंद्रधनुष्य वेगवेगळं दाखवतो आणि जीवनामध्ये आपला आनंद निरंतर होत राहतो. तुमच्या यूट्यूब चॅनलला खऱ्या खऱ्या शुभेच्छा. थँक्यू. माझं नाव कांबळे आहे. वय वर्ष 70. आम्ही पुण्यामधून ज्येष्ठ नागरिक ग्रुप संघातर्फे भीमाशंकर दर्शनासाठी आलेलो आहोत. आपली भेट या जंगलामध्ये झालेली आहे. आनंद वाटला आणि यूट्यूब चॅनलसाठी आमचं व्हिडिओ तयार करायला आहेत, त्याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा. वानवडी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत आम्ही आलेलो आहोत. माझं नाव विजयकुमार पिल्ले, सिनियर सिटीजन आलेलो आहोत आणि आपण आमचं यूट्यूबमध्ये मुलाखत घेत आहेत, त्याबद्दल आपलं धन्यवाद. जसं आम्ही वॉकिंग म्हणजे हे चालण्याचा व्यायाम करतो त्याचप्रमाणे हा एक सुद्धा प्रकार आहे आमचा. तर याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे लोक, फॉरेस्ट ऑफिसर, मिलिटरीची लोक, बँकेतल्या मोठमोठ्या पदावरचे असे सिनियर सिटीजन 60च्या पुढचे, 75च्या पुढचे असे लोक आहेत. तसं लोकांना ह्या तुमच्या यूट्यूबमार्फत लोकांनाही उत्साहित व्हावं आणि अशी भ्रमंती करावी किंवा चालावं आणि त्यांचं सुदृढ शरीर राहिलं त्याच्याकरता उपयोगी होईल, हेच आमचं या यूट्यूबमार्फत सांगणं आहे. थँक्यू. वानवडी पिकनिक ग्रुपतर्फे आपण आमची भेट घेतात त्याबद्दल अभिनंदन. मी जाफर पटेल या ग्रुपमधला मेंबर आणि मी कायम यांच्यासंग प्रवासात असतो. आपण आमची मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन. तर कर्मचाऱ्याचं साफसफाईवाले हे जंगलातून आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही हत्यार वापरत असतो. गुप्त भीमाशंकरमध्ये हे शंकराने जटा ठेवून तयार केलेली हे गुप्त भीमाशंकर याला बोलतात. सगळ्याचं धन्यवाद. माझ्या चॅनलला तुम्ही एक सपोर्ट केला आणि चांगल्या 2-3 गोष्टी बोलले, त्याच्याबद्दल सगळ्याचे आभार व्यक्त करतो. वंडर पवन याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि वेल्डन चॅनल सबस्क्राईब करू आणि आपले त्याचं लाईक करू. आम्ही तर करणार आहोत, पण सगळ्यांनी करा आणि मोटिवेट करा. मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुप्त भीमेकडे ही पायवाट आपल्याला घेऊन जाते. या वाटेवरच साक्षी गणेशाचे मंदिर आहे. चला. गणपती बाप्पा. लोकांनी सगळं काय म्हणले. मित्रांनो, हे जे झाड आहे पडलेलं, याच्या एक 200 मीटरवरती साक्षी गणपती मंदिर आहे आणि तिथून लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. गुप्त भीमास जे पिंडी आहे शंकराची ते तिथं खाली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. येऊन इथून आल्यानंतर साक्षी इथे
हां, तर इथं 2 रस्ते लागतात असे. तर ह्या साईडला बघा, इथं असं मोठी मार्किंग करू नये आणि ह्या रस्त्याने सरळ खाली उतरायचं आहे. इथून एक अर्धा किलोमीटरवरती गणपती मंदिर आहे आणि तिथून लेफ्ट घ्यायचं आहे. जेव्हा होते चरण तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा होती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा. ह्या नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा नाव दिले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे झाले आता शंकराचं मंदिर वगैरे जे गुप्त भीमा आहे ते सुद्धा बघून झालेलं आहे. आणि इथं जिथं भीमा नदीचं जे उगम स्थान होतं ते पण बघून झालं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.